वाराणसी गंगा नदीच्या काठावर वसलेले एक अति प्राचीन शहर जे प्रसिद्ध आहे इथल्या हजारो मंदिरांसाठी। गंगा नदीच्या काठावर वसलेल्या 84हून अधिक घाटांसाठी। पण या शहराला खरी ओळख मिळते ती म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरांमुळे। तर आजच्या भागामध्ये आपण या काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार आहोत आणि इथल्या जगप्रसिद्ध दशाश्वमेध घाटावरची गंगा आरती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे रात्री झोप काही लागली नाही। त्यामुळे पहाटे लवकर उठून तयार होऊन आम्ही निघालो काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायला। मित्रांनो, आता आपण आलो कालभैरव, मागे कालभैरव मंदिर। आणि असं म्हटलं तर जर काशी विश्वनाथ इथले राजा असतील तर भैरवनाथ कालभैरव इथले कोतवाल आहेत, त्यामुळे आधी त्यांची आज्ञा घ्यावी आणि त्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं। त्यामुळे आता आम्ही आलेलो कालभैरव मंदिरात त्यांचं दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, समोरचा बोर्ड तुम्ही पाहू शकता, कालभैरव मंदिराकडे जाण्याचा मार्ग। त्यामुळे गर्दी वाढायच्या आधी आपण रांगेत उभे राहून घेऊ। आतून काहीसं अशा प्रकारचं मंदिर आहे, अगदी भगव्या रंगात न्हालेलं आहे मंदिर। कालभैरवाची आज्ञा घेतल्यानंतर वाराणसीच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून रस्ता काढत आम्ही निघालो काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी। या गल्ल्यांच्या भिंतींवर अशा प्रकारचे धार्मिक चित्रे रंगवलेली आहेत। त्याशिवाय नाक्या नाक्यावर अशा प्रकारची मंदिरे आहेत। वाराणसीमध्ये 3000पेक्षा जास्त मंदिरं आहेत आणि म्हणूनच वाराणसी हे मंदिरांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे। हे आहे काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। काशी विश्वनाथ मंदिर जे इतिहासात अनेक वेळा पाडले गेले आणि बांधले गेले। वर्तमान काशी विश्वनाथ मंदिर हे 1780मध्ये अहिल्याबाई होळकरांनी बांधले। मित्रांनो, काही वेळापूर्वीच आमचं काशी विश्वनाथाचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता खूप भूक लागलेली आहे आणि आमच्या हॉटेल समोरच एक छोटंसं दुकान आहे आणि जिथे काही नाश्ता मिळतो का बघतो। हे बघा, इथे जिलेबी आहेत, मस्त गरमागरम जिलेबी आहे आणि हे पुरी मस्त तळत आहेत, पुरी भाजी। इथलं हे लोकल प्रसिद्ध असं व्यंजन आहे नाश्त्यासाठी, पुरी भाजी। त्यामुळे ते आपल्याला ट्राय करावंच लागणार आहे। मित्रांनो, आपण आता आणलेलं आहे कचोरी सब्जी। आपण दुकानात जाऊन पाहिलं की ते उभं राहतं, राहून खाल्लं नाही, मी पार्सल आणलं आणि आता इथे मी ट्राय करतो कचोरी सब्जी। ही भाजी आहे, हिला पुरी नाही म्हणतो, कचोरी म्हणतात। त्या आतमध्ये बघा तुम्ही स्टफिंग असतं आतमध्ये, उडदाची डाळ असते, त्यामुळे हिला कचोरी म्हणतात। भेटला ना ब्रेड पकोडा दोन्ही खाल्ले अजून आणू आता जेवायला नाही दुपारी कचोरी सब्जी।
जिलेबी राहिलं. घी मधली आहे ना, घी मधली जिलेबी आहे, कुरकुरी झालं, मस्त आहे. मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत काशीमधल्या प्रसिद्ध अशा गजोली चौकामध्ये. हा जो समोर स्तंभ दिसतोय संभावर नदीला लँडमार्क आहे आणि गजोली चौकाच्या एकदम नाक्यावरच हे एक थंडाईचं दुकान आहे आणि वाराणसीची थंडाई खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे माझं मन राहावलं नाही आणि मी आता ट्राय करतोय एक थंडाई. खरं म्हणजे इकडे खूप वातावरण गरम आहे आणि खूप घाम येतो, त्यामुळे मला काहीतरी हवंच होतं थंड असं आणि समोरचं दुकान दिसलं, त्यामुळे मी थंडाई ट्राय करणार आहे. यामध्ये एक व्हेरिएशन पण येतं, भांग टाकूनही आपल्याला थंडाई पिता येते, पण मी भांग वगैरे ट्राय करणार नाही आहे. थंडाई पिऊन झाली आणि आता आम्ही निघालो ज्या कारणासाठी आम्ही आलो आहे ते म्हणजे इथल्या दशाश्वमेध घाटावरची गंगा आरती. आणि दशाश्वमेध घाटाच्या बाहेरच हे जस्ट बाहेर भजन चालू आहे आणि माझं मन राहावलं नाही हे रेकॉर्ड करण्यासाठी. दशाश्वमेध घाटाच्या जस्ट बाहेर येतो आपण आणि बाहेर हे मस्त स्कल्पचर बनवलेलं आहे, पाहू शकता. लायटिंग पण मस्त आहे, खूप सुंदर वाटतं पाहायला. दशाश्वमेध घाटावर चाललो आहोत आपण आणि का तुम्ही पाहू शकता काही जण परत जात आहेत कारण की आपण थोडे लेट झालेलो आहोत. बघूया आपण आपल्याला किती आरती मिळते. आता आम्ही आहोत दशाश्वमेध घाटावर आणि गंगा आरती आलेलो आहोत. तुम्ही गर्दी पाहू शकता. खूप गर्दी आहे आणि गंगेमध्ये मोठ्या क्रूझर्स उभे आहेत आणि छोट्या मोठ्या बोटीही आहेत आणि त्यामध्ये सगळी माणसं उभी राहून गंगा आरती पाहत आहेत. बऱ्याच बोटी निघतात आता कारण गंगा आरती आता संपत आलेली आहे. खरंच खूप खूप गर्दी आहे. इथल्या गंगा आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गंगा आरती लाईव्ह गायली जाते, त्याच्यासोबत लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो. मागच्या भागामध्ये आपण 80 घाटावरची गंगा आरती पाहिली होती, पण त्या ठिकाणी रेकॉर्डिंग नसतं, त्याउलट या ठिकाणी लाईव्ह गंगा आरती गायली जाते.
तिथल्या घाटावर आम्ही चाललो आहे. दशाश्वमेध घाटावर आम्ही उतरलो होतो. त्यानंतर पुढे राजेंद्र प्रसाद घाट. हा कोणता घाट आहे बेटा? मानस मंदिर. मानस मंदिर घाट. असे एक एक घाट आपण क्रॉस करू शकतो. एका स्टार्टिंग पॉईंटपासून त्या शेवटच्या घाटापर्यंत आपण चालतच जाऊ शकतो. वाराणसीतील प्रत्येक घाटावर अशा प्रकारे छोटी मोठी गंगा आरती दररोज घेतली जाते. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता काशी विश्वनाथ मंदिराचं कॉरिडॉर आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर बोलतात. आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हे काही वर्षापूर्वी बांधलेलं आहे. हे इथले खासदार आहेत. आणि आजच सकाळी आमचं काशी विश्वनाथाचं दर्शन झालेलं आहे. आणि कॅमेरा ॲक्च्युली आतमध्ये अलाउड नाही आहे. आम्ही VIP पासनं 300 रुपये पास काढून आतमध्ये गेलो होतो. आणि दर्शन खूप छान झालं. एक तास लागला साधारण. सकाळी आम्ही कालभैरवाचं आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. आणि ॲक्च्युली शूटिंग करता काही आली नाही. त्यामुळे आता आम्ही रात्रीच आलो इथे. दशाश्वमेध घाटाच्या आरती पाहिली. आणि आता आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या समोर आलेलो आहोत. आणि प्रयत्न करतो आतून काही व्हिडिओ काढता येईल का आणि तुम्हाला काही माहिती देता येईल का. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये आपण एंटर करत आहोत. आणि हा काशी विश्वनाथ कॉरिडॉर जो आहे तो लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बांधला गेलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता या भागामध्ये मोबाईल वगैरे नेण्यास परवानगी आहे. दर्शनाच्या जस्ट आधी थोडा आधी आपल्याला रोखलं जातं आणि तिथून आपल्याला मग मोबाईल वगैरे किंवा डिजिटल जे साधनं आहेत, उपकरणं आहेत, ती आपल्या लॉकरमध्ये ठेवावी लागतात. आणि अशा प्रकारे ज्योतिर्लिंगांच्या नावाने 12 भवने इथे बांधले गेलेले आहेत. मित्रांनो, एक्सक्लुझिव्हली तुम्ही काशी विश्वनाथ कॉरिडॉर आपल्या चॅनलवर पाहत आहात. त्यामुळे एक लाईक होऊनच जाऊ द्या. आणि आता मी ट्राय करतो, बघतो मला कुठपर्यंत आतमध्ये मोबाईलचा वापर करता येतो. काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये आपण आलेलो आतमध्ये. जर गंगेच्या दिशेने तुम्ही गंगा गेटने आलात तरच तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला कॅमेरा नेता येतो. अदरवाईज तुम्हाला इतर गेटने आला तर लॉकरमध्ये आधीच म्हणजे जे काही मोबाईल फोन्स वगैरे आहेत किंवा डिजिटल वस्तू आहेत त्या गॅजेट्स वगैरे त्या तुम्हाला आधीपासून लॉकरमध्ये ठेवावे लागतात. तर आता आपण सकाळी आमचं दर्शन झालेलं. पण आता आम्ही संध्याकाळी आलो मुद्दामून हे विश्वनाथ कॉरिडॉर पाहण्यासाठी आणि तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर हा आहे शेवटचा पॉईंट जिथपर्यंत तुम्ही मोबाईल नेऊ शकता. यापुढे तुम्ही मोबाईल नेऊ शकत नाही. त्यामुळे इथूनच तुम्ही काशी विश्वनाथ मंदिर पाहून घ्या. समोर जे तुम्हाला घुमट दिसते, सोनेरी घुमट, ते आहे काशी विश्वनाथाचं मंदिर. या कॉरिडॉरमध्ये अशा प्रकारचे अनेक पुतळे आहेत. आपण समोर पाहू शकता भारत मातेचा पुतळा आहे आणि मागे एक मंदिरही आहे. त्याशिवाय या ठिकाणी अनेक शंकराचार्य म्हणा किंवा ज्यांनी हे मंदिर बांधलं, अहिल्याबाई होळकर, त्यांचाही पुतळा या ठिकाणी आहे.
तर मित्रांनो, आता मी उभा आहे मणिकर्णिका घाटवर. महास्मशान म्हटलं जातं आणि इथे असं म्हटलं जातं की या घाटावरची जी चितेची अग्नी आहे ती दिवसाच्या 24 तास आणि वर्षात 365 दिवस जळत असते. आणि जर ही अग्नी विझली गेली तर महाप्रलय येईल अशी लोकांची भावना आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मणिकर्णिका घाट आहे आणि जवळपास 6 ते 7 चिता जळतात. तुम्ही पाहू शकता समोर एकाच वेळी जवळपास 6 ते 7 चिता जळत आहेत. हे वाराणसी शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील जी काही प्रेतं आहेत ते याच ठिकाणी अंतिम संस्कारासाठी आणली जातात आणि असं म्हटलं जातं या ठिकाणी ज्यांचा अंतिम संस्कार होतो त्यांना मुक्ती मिळते.